पालघरला राहतो. चैतन्य सृष्टीचा आमचा अनुभव किंवा प्रवास म्हणाल तर आम्हाला पहिल्यापासून कोकणात स्वतःचं घर असावं अशी आमची फार इच्छा होती. तर आम्ही त्यासाठी खूप शोध घेत होतो. तर पण त्यानंतर शिल्पानी असंच चैतन्य म्हणजे गद्रे सरांची ॲडव्हर्टाईज बघितली आणि त्यानंतर आम्हाला वाटलं की इकडे जाऊन एकदा आपण भेट देऊन बघून यावं. त्यांच्या ऑफिसला आम्ही व्हिजिट केली होती. त्यांचं अंधेरीला ऑफिस आहे. तर तिथे व्हिजिट केली होती. ते सोनाली मॅडम होत्या. त्यांनी आम्हाला सगळा प्लॅन एक्सप्लेन केला आणि आम्हाला ते खूप आवडलं. मग त्यानंतर आम्ही ऑक्टोबर 18 मध्ये इकडे आलो. म्हणजे नवरात्रा दरम्यान आम्ही गावाला नेहमी येतो. त्यावेळेला आम्ही इकडे येऊन भेट दिली. तेव्हा इकडे फारसं असं म्हणजे बरेचसे बंगले वगैरे नव्हते झाले. एक 4-5 बंगलेच रेडी होते आणि आमचे म्हणजे बाकी सगळे प्लॉट्स होते. तर आम्हाला आल्यानंतर इकडे एक वेगळाच म्हणजे आपण विलक्षण अनुभव म्हणतो ना तसा आला. पॉझिटिव्ह वाईब्स आम्हाला मिळाले. म्हणजे आम्ही प्लॉट बघायला आलो तेव्हा आम्हाला खूप असं पॉझिटिव्ह वाटलं. म्हणजे एकदम असं पॉझिटिव्ह एनर्जी असते ना तसं फील झालं. त्यामुळे आम्ही नुसतंच बघायला आलो होतो. तर त्या क्षणाला आम्ही तिकडे एक छोटी टोकन अमाऊंट देऊन एक प्लॉट जो आम्ही आयडेंटिफाय केला होता ज्या आता आम्ही घर बांधलंय तो आयडेंटिफाय करून आम्ही बुक केलं. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. त्या प्रवासात म्हणाल तर आम्हाला नोकरीच्या व्यस्त व्यापामुळे दोघांनाही येणं शक्य नव्हतं फारसं इकडे. पण गद्रे सर आणि त्यांच्या टीमने आम्हाला एवढी साथ दिली ना की प्रत्येक गोष्ट ही त्यांनी आम्हाला सजेस्ट केली. बऱ्याचशा गोष्टी शिल्पाचं एका आर्किटेक्चर कंपनीत काम करत असल्यामुळे तिचा फार अनुभव आहे म्हणजे आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझायनिंगमध्ये. त्यामुळे आम्ही बरेचसे चेंजेस पण इकडे केलेले आहेत. जे ओरिजिनल काही बंगलोज आहेत त्याप्रमाणे आम्ही इथे सगळं म्हणजे मुंडे नाही केलेलं नाही. वेगवेगळे थोडे चेंजेस केले. तर ते सगळे आम्हाला प्लॅनमध्ये बसवून देणं. तसंच तुम्ही आता बाहेर आम्ही एक स्विमिंग पूल केलेला आहे. तो स्विमिंग पूल पण आम्हाला प्रॉपर प्लॅनमध्ये एवढ्याशा जागेत कसा बसवून द्यायचा आणि आमची जागा जवळजवळ 3 BHK आहे प्लस हा स्विमिंग पूल. हे सगळं विवेक गद्रे आणि असोसिएट्स आणि त्यांच्या टीममुळे शक्य झालं. आणि सुरुवातीच्या काळात आम्हाला इकडे फारसं येणं शक्य नव्हतं. फक्त बऱ्याचशा गोष्टी फोनवर किंवा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी कसं काम होतं हे सगळं दाखवून दिलं. आणि ॲक्च्युली त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्या सजेशन्समुळे म्हणा. बाहेर आम्ही जे गार्डन वगैरे केलं आहे त्याचं पण लेआउट वगैरे त्यांनी आम्हाला कसा करता येईल काय त्याच्यामध्ये करता येईल हे सगळं सजेस्ट करून. बरं आता इथे आम्ही स्विमिंग पूलसाठी बोर केली आहे. तर ते बोरसाठी कोण एक तज्ज्ञ माणूस आहे. कारण आम्ही बरेच शोध घेतला पण आम्हाला खर्च पण बराच सांगितला होता. पण गद्रे सरांनी आम्हाला सजेस्ट केलं पुरोहित म्हणून. त्यांनी आम्हाला खूप म्हणजे एकदम फार कमी खर्चात बोर करून दिलेली आहे. त्या बोरमुळे आम्हाला पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे स्विमिंग पूलचा. तसं तर आता आम्ही लहानपणी पण आम्ही पण बऱ्याच काचा वगैरे फोडल्या आहेत. पण तसं करायला नाही पाहिजे. मुलांना म्हणजे खेळणं अविभाज्य भाग आहे त्यांचा लहानपणाचा. तसं इकडेही आता तुम्ही बघाल तर सगळे पोहत आहेत दंगामस्ती करतायत. तर मला माझं बालपण आठवतं. बालपणी आम्ही पण असंच बिल्डिंगमध्ये वगैरे खेळायचो कंपाऊंडमध्ये खेळायचो. तसा आरडाओरडा खूप व्हायचा दुपारच्या वेळेला पण ओरडा मिळायचा. पण मला असं वाटत नाही की मुलांना ओरडावं किंवा त्यांना काहीतरी असं खेळू नका वगैरे सांगावं. मजा करतायत करू दे. 1-2 तास मजा करतील आणि नंतर मग जातील आपापल्या घरी. सुट्टीच्या दिवशी सगळ्यांना वाटतं थोडं 1-1 तास झोप वगैरे काढावी तेव्हा जर आरडाओरडा वगैरे कोण करत असेल. पण ठीक आहे आता सुट्टीच्या दिवसात मुलंही मजा करतात. एरवी सगळ्यांना शाळा वगैरे असते त्यामुळे त्यांनाही तशी मजा करता येत नाही. आणि शक्यतो तुम्ही बघाल तर मुलं दुपारी झोपत नाहीत. त्यांची काहीतरी दंगामस्ती चालूच असते. मग तसं इकडे येऊन काहीतरी पाण्यामध्ये हे करा पोहा किंवा काही हात घालून बसा पाय घालून बसा त्यांचं काही ना काही चालू असतं. आता मुंबईत तुम्ही तसं बघायला गेलात तर ओपन स्पेस फार कमी राहिली आहे. तर मला पहिल्यापासून असं वाटत होतं असं मोकळं वातावरण पाहिजे मोकळी जागा पाहिजे इकडे आपल्याला पण एन्जॉय करता येईल आणि परिसरातील काय मुलं असतील. आता इकडे तुम्ही बघाल स्विमिंग पूल केल्यामुळे आजूबाजूच्या घरातले सगळे येतात इकडे मुलं छान आपला वेळ घालवतात स्विमिंग करतात स्विमिंग शिकतात. तर मला त्याच्यात फार आनंद मिळतो की चला आपल्यामुळे काहीतरी ॲटलिस्ट आपण मुलांसाठी करू शकतोय आणि त्यांना खेळता येते. तसं बघाल तर मला स्वतःला पोहता येत नाही. तसं काय फार पोहणारा वगैरे नाही. मला पण पाण्यात जायला आवडतं. तुम्ही थोडक्यात म्हणाला डुंबायला आवडतं. तर कधी आपण पिकनिकला वगैरे जातो रिसॉर्टवर जातो नदीवर वगैरे तर तिकडे पाण्यात मला वेळ घालवायला छान आवडतं. तर माझं एक स्वप्न होतं की आपला एक स्विमिंग पूल असावा. तर इकडे जागा पण जुळून आली आणि हे सगळं शक्य झालं विवेक गद्रेंमुळे. कारण त्यांनी आम्हाला प्रॉपर प्लॉटमध्ये ते प्लॅनमध्ये सगळं बसवून दिलं. त्यामुळे स्विमिंग पूलचं स्वप्न म्हणजे सत्यात उतरलं.
ऍक्च्युली काय माहिती का, कारण मला जास्त दिवस इथे राहता येत नाही, कारण माझं वर्क फ्रॉम होम नसल्यामुळे. पण मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी बाय ट्रेननेच ट्रॅव्हल करते. सॅटर्डेला येऊन संडेला मी रिटर्न हे करते. पण मला खूप आवडतं इथे. आणि इथे म्हणजे इथे वातावरण एवढं छान आहे ना की म्हणजे असं जावंसं वाटत नाही. माझं बालपण पावस, रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी गेलं. जवळजवळ माझी 25 वर्ष मी पावसला होती. आणि त्यानंतर माझं लग्न झाल्यावर मी मुंबईत दादर येथे राहायला गेली. पण दादरला जरी मुंबईत किती मोठी जागा असली तरी ती लहानच वाटते. आणि तसंच आमचं दादरला जागा आमची काय फार लहान पण नाही आणि मोठी पण नाही. परंतु तिथे किचन मध्ये काम करणं आणि इथे काम करणं यात खूप फरक आहे. इथे असं आमचा दरवाजा उघडला की एवढी मोकळी हवा येते आणि काम करताना प्रसन्न वाटतं. कधी कधी तर हा दरवाजा बंद करावा लागतो, कारण किचन मध्ये गॅस पण पेटत नाही. एवढी मोकळी हवा येते. अशी मोकळी हवा कुठेही तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. ती इथे चैतन्य सृष्टीत आमच्या बंगल्यामध्ये अनुभवायला मिळते आणि तो खूप आम्ही आनंदाने इथे राहतो. आता दादरला म्हटलं तर जरा थोडा पाण्याचा प्रश्न येतो. आणि इथे आवरताना पाणी विपुल आहे, वाया घालवलं जात नाही. परंतु पाणी विपुल असल्यामुळे मनमोकळेपणाने काम करता येतं. आवरताना तसा काही फारसा प्रॉब्लेम येत नाही. तिथे कसं साठवणीचं पाणी असतं, त्यामुळे जपून वापरावं लागतं. इथेही आम्ही पाणी जपून वापरतो, परंतु वाया घालवत नाही. पण जरा थोडासा हात सैल सोडून पाण्याचा वापर करता येतो. आता दादरचं पाणी आणि इथलं पाणी याच्यात खूप फरक आहे. कारण पाण्यात फरक म्हणजे तुम्हाला जेवणाची जेव्हा चव कळते तेव्हा पाण्याचा फरक कळतो. मुंबईत केलेलं जेवण आणि इथे केलेलं जेवण एकच माणूस करतो, पण इथल्या जी जेवणाची चव असते ती तिकडच्या जेवणाला नाही. कारण इथलं पाणी हे डायरेक्ट विहिरीतून आलं असतं आणि ते डायरेक्ट झऱ्यातून येतं. कारण ह्याचा आम्हाला लहानपणापासून अनुभव आहे. म्हणजे तो इथे आल्यानंतर खूप फरक वाटतो की त्या जेवणाला म्हणजे जरी गृहिणीचं काही त्याच्यात नसलं तरी सुद्धा ते पाण्याने एवढी जेवणाला चव येते ना की जेवणाला सुद्धा तृप्त होतो जेवण.